मध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आपण संपन्न करीत आहोत। जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, एका दिवसामध्ये स्थळं मिळतात। आणि हे जे मंडळानं केलेलं जे कार्य आहे हे गौरवास्पद आहे, कारण कित्येक जणांचा वेळ इथं वाचला जातो। कित्येक जणांची लग्न जर नंतर होणार असली तर ते लवकर होतात ह्या अशा मंडळांच्यामुळं। असे मेळावे आमच्या इचलकरंजीला बी होतोय, पुण्याला बी होतोय, आणि असे मेळावे सर्वत्र झालं पाहिजेत। आणि हे करण्यासाठी काही लोक जी पुढे येतात त्यांना आपण समाजाला धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांच्यासारख्या लोकांना, म्हणजे याला हे लगेच 2-4 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे। याला महिने 2 महिन्याचा प्रोग्राम ठेवायला लागतो। आपलं काम वगैरे सगळं सोडून, आपलं काम धंदा सोडून ह्या गोष्टी कराव्या लागतात। सगळ्यांना फोन करावे लागतात। मला तर कमीत कमी 20-25 फोन आले असतील की साहेब तुम्ही यायला पाहिजे म्हणून। तर असं करत असताना ज्यांनी हे नियोजन आणि संयोजन केलंय त्यांचं मी प्रथमतः आभारी आहे। तमाम म्हणजे आपल्या गोंधळी समाजातर्फे मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे। आता जर माझ्याविषयी जर बोलायला गेलं की तर मी सांगितलं की मला 20-25 फोन आले असतील की तुम्ही यायलाच पाहिजे। जे पद आपल्याला महापौर पद जे मिळालंय हे माझ्या अंदाजानं हे महाराष्ट्रात नाही तर भारतात पहिलं महापौर पद आपल्या गोंधळी समाजाला मिळालं। पण हे पद मिळत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, पद घेतो म्हणून कधी मिळत नाही, मला ते पाहिजेच म्हणून कधी ते मिळत नसते। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। जय गणेश। अत्यंत गंभीर गोष्ट आहे। नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचं आरोपी आतिफ तासे याने अपहरण केलेलं आहे। कदाचित तिला प्रचंड मारहाण होत असेल किंवा तिच्यावर मानसिक दबाव आणला जात असेल की तिने केस मागे घ्यावी म्हणून। तिचा ठाव ठिकाणा कळत नाहीये। तिची आई आणि तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत, परंतु त्यांनाही काही मिळत नाहीये। सायली सुर्वे जिवंत आणि सुरक्षित सापडणं हे महाराष्ट्र पोलिसांचं सध्याच्या वेळेचं आद्य कर्तव्य आहे। सायली सुर्वे यांनी घरवापसी केलेली आहे, हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, आणि अशा युवतीवर अन्याय होणं हे हिंदुत्ववादी सरकारच्या काळात होणं योग्य होणार नाही। कृपया पोलिसांना आमचं विनम्र आवाहन आहे की त्यांनी सायली सुर्वे यांना शोधून काढावं आणि आतिफ तासे याला ताबडतोब अटक करावी। महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांना मी विनंती करतो की त्यांनी सायली सुर्वेच्या सुरक्षेचा मुद्दा हा प्राधान्याचा मुद्दा मानून त्यासाठी सर्वांनी आपापले प्रयत्न करावेत। आमच्या सर्वांकरता आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे की आज 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। हा संकल्प पुढे नेण्याकरता, हे राष्ट्र मजबूत करण्याकरता, जगातला सर्वोत्तम भारत व्हावा ही भावना देशवासियाची आहे। आणि याकरता मग या संकल्पाला पुढे नेण्याकरता पक्ष संघटना अत्यंत महत्वाची आहे। पक्ष संघटना जर मजबूत असेल
तर विकसित भारताचाही संकल्प पूर्ण होईल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजामधला जो प्रतिष्ठित वर्ग आहे, समाजामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणारा एक वर्ग आहे, युवा वर्ग अजूनही युवा वर्ग कुठल्या विचाराशी जोडला गेला नाही. अशा सर्व वर्गाला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचं संघटन 51% वर असावं असा एक या ठिकाणी आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे. मला विश्वास आहे की आमचे अध्यक्ष धीरज जाटेजी यांच्या या संकल्पातून पुणे महानगरपालिका 51% संघटन करेल आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष हा 51% पक्ष, संघटित पक्ष हा या ठिकाणी पुढे नेईल. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची, देशाची जनता ही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आता क्रमांक 1 वर मानताय आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी, अनेक नेतृत्व संघटनेमध्ये जोडण्यासाठी तयार आहे. या सर्वांना सोबत घेऊन आम्ही या महाराष्ट्राला मजबूत करू